तर मित्रांनो, आज आपण रामचंद्र आबा शिंदे यांच्या गोठ्यावर विजिटसाठी आलो. विजिटसाठीचा अर्थ असा आहे की त्यांच्या सध्या गायी वेलेल्या आहेत 2-3, आणि त्यांना दूध वाढीसाठीचं उत्पादन देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपण या गोठ्यावर आलेलो आहोत. तर इथं आल्याच्या नंतर त्यांचं सुंदर आणि छान अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. तर 10-12 गायींचा हा गोठा, 3, 3, 6, 3, 9, 10, 11 गायी आणि तिथे एक बसलेली 12. क्लिअर कट मी अंदाजे सांगितलं होतं, पण 12 गायींचा गोठा आपल्याला पाहायला मिळाला. तर ज्वारीचा कडबा आहे, ऊसाची गुळी आहे, त्याच्यानंतर पलीकडं बुसकट आहे आणि वासरं पण त्यांच्याकडं आहेत. तर या सगळ्या गोष्टींचं नियोजन आबा करतात. हे जे समोरचा गोठा दिसतोय तुम्हाला, जो की पारंपरिक पद्धतीचा, तर या गोठ्यावर स्टोरेज आहे. कडबा वगैरे, नवीन कडबा कुट्टी वगैरे करणं, या गोष्टी या ठिकाणी होतात. तर तुम्ही पाहू शकता त्यांच्याकडे कडबा कुट्टी आहे. आणि या ठिकाणी गडी राहत नाही का आता इथं? आहे ना. अच्छा, इथं त्यांचे जे राहतात गायींची देखभाल करणारे, हा वासरांचा परिवार म्हणजे काय विषय नाही आबा. तर मित्रांनो, आबा उत्साही आहेत. त्यांनी त्यांचे वासरं खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलेत. तर स्लापमध्ये सुद्धा त्या गायींना दूध धुण्यासाठी ठेवतात. खाली मॅटची सोय केलेली आहे. जेव्हा दूध काढायचे त्यावेळेस ती इथं असतात. बाकी दिवसभर या ठिकाणी फक्त वासरं असतात. फॅनची गार हवा आहे, व्हेंटिलेशन प्रॉपर आहे आणि सुंदर पद्धतीचे वासरं गोड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण आता गाईला लिक्विड पाजणार आहोत, जे की CP इन्स्टा आहे. CP इन्स्टा एक टोटली एनर्जी टॉनिक आहे. ज्यावेळेस आपलं जनावर वेलं जातं त्यावेळेस त्याची जी एनर्जी लेवल डाऊन होते, ती एनर्जी लेवल भरण्यासाठी या बॉटलचा वापर केला जातो. किती पाजायचं? 200 200 मिली आबा.